बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? विचार करा. तुम्ही काम केलं तर सर्वांना प्रिय आहे, काम करू नका बरं. तुमच्यावर तोंड टाकण्यात येतील. बरोबर आहे ना? महिलांनी जर समजा एखाद्या वेळेला त्यांच्याकडून थोडस मीठ जास्त झालं, लगेच काय होतो? त्रास होतो. बरोबर आहे ना? आता माझ्या बायकोने मीठही जास्त टाकलं, त्याचा मला त्रास होत नाही. काय कारण बरं? काय कारण? ती जर मला म्हटली तुम्ही स्वयंपाक करून आपल्या हाताने खा, काय मी आचारी का बटरी? शक्य आहे का? नाही. आणि म्हणून काही गोष्टीमध्ये जर आपण समजूतदारपणा दाखवला ना, नक्कीच आमच्यासाठी ते काय आहे? आशीर्वादाचं कारण आहे. या वचनामध्ये आम्ही पाहतो आपण सर्वजण इतरांसाठी आदबतो, परंतु त्यांचं प्रेम आपलं लाभतं का? इथं आम्ही या वचनामध्ये पाहतो की लेया असं म्हटलंय, लेया कशी होती? नावडती. बरोबर आहे ना? लेया कशी होती? नावडती. याकोबाने कधीही तिची प्रशंसा केली? याकोबाने कधीही तिची स्तुती केली? याकोबाने कधीही तिच्यावर मनापासून प्रेम केलं? नाही. फक्त आहे म्हणून एवढंच तिचं स्थान. बरोबर आहे? देवाचं वचन सांगतं तेच 31 वचन वाचा बरं. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे म्हणून त्याने तिची कुसवाती केली. आमेन, हालेलुया. अरे ज्यांच्याकडे जगातलं कोणी पाहत नाही ना, त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं जर कोणाची नजर असेल ती परमेश्वराची असते. हालेलुया, हालेलुया. काय वचन सांगतं इथं आम्हाला? ती नावडती आहे हे कोणी पाहिलं? अरे मग जरी तुम्ही नावडते आहात ना, जगाचं लक्ष तुमच्याकडे नाही, आई बापाचं लक्ष तुमच्याकडे नाही, नवऱ्याचं लक्ष तुमच्याकडे नाही, बायकोचं लक्ष तुमच्याकडे नाही, लेकरांचं लक्ष तुमच्याकडे नाही, सासऱ्याचं, सासूचं, ननंदेचं कोणाचंच लक्ष तुमच्याकडे नसू द्या, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक क्षणभरही तुमच्यावरचं त्या परमेश्वराचं लक्ष हटत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एवढं प्रेम तो कोणावर करतो? आपल्यावर करतो. आणि म्हणून जगामध्ये आम्हाला किंमत नसेल, परंतु देवाच्या नजरेमध्ये तो परमेश्वर म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल असा आहेस. हालेलुया. कसा आहेस? देवाच्या दृष्टीने तो महिलांना म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल अशी आहेस. हालेलुया. किती प्रेम तो करतो.